नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी विविध कायद्यावरचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आजही मी त्याचप्रमाणे आपल्यासाठी आलेलो आहे. यावेळेस मी फक्त विविध जे आदेश आलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्टाचे, ते जे निर्णय लागलेत ते फक्त इंटरप्रिट करून, म्हणजे समजून सांगण्याच्या हेतूने मी हा व्हिडिओ तयार करतो आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने आत्ताच एक निर्णय दिला. बलात्काराची घटना, कोर्टाने त्या घटनेस बलात्कार मानण्यास इन्कार केलेला आहे. कारण की ती महिला आणि तो पुरुष हे खूप चांगले मित्र होते. त्यानंतर ते लिव्ह इनमध्ये राहायला लागले, त्यांची नातेसंबंध निर्माण झाले. त्यातनं स्वेच्छेने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि एकदा नाही अनेकदा झाले. त्याचा उपभोग दोघांनी घेतला. काही कालांतराने, काही महिन्यांनी किंवा वर्षांनी, आता दोन व्यक्तींमध्ये नेहमीच सुमधुर संबंध राहतील असं नाही. अगदी भावा बहिणींमध्ये, नवरा बायकोमध्ये, आई वडिलांमध्ये, मुलगा आईमध्ये, सगळीकडेच मतभेद हे असतातच. पण आता आपण या विषयावर की काही कालांतराने हे सगळं सुरळीत चालू होतं. त्यांचे ते रेग्युलर भेटायचे, ते रेग्युलर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आणि राहायचे. आणि कालांतराने त्यांच्यात मतभेद झाले. मतभेदाचं रूपांतर भांडणामध्ये झालं, वादांमध्ये झालं आणि मग त्यांची ती मैत्री तुटली. ती मैत्री तुटल्यावर मग त्या महिलेने जाऊन फिर्याद दिली की याने माझ्यावर 6 महिने बलात्कार केला, 2 वर्ष केलं. अशा पेपरमध्ये, वृत्तपत्रातही अनेक बातम्या येतात की लग्नाचं आमिष देऊन 2 वर्ष बलात्कार केला. लग्नाचं आमिष देऊन बलात्कार करणं ही न पटणारी गोष्ट आहे. कारण की जरी लग्नाचं आमिष दिलेलं आहे तर एक महिला, एक स्त्री नेहमीच ह्या गोष्टीचा हट्ट ठेवूच शकते किंवा जोपर्यंत लग्न करणार नाही, मी शारीरिक संबंध प्रस्थापित करणार नाही, मी कुठल्याही प्रकारचं सेक्शुअल रिलेशन बनवणार नाही, लग्न कर मग आपण करू. पण फक्त कुणीतरी म्हणतंय की मी तुझ्याशी लग्न करीन म्हणून ही महिला सगळ्या गोष्टीसाठी तयार होऊन जाते आणि हे संबंध 1-2 वर्ष चालतात आणि मग बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. अशीच एक केस काही महिन्यापूर्वी आमच्याकडे आली होती की तो एका मॉलमध्ये नोकरीला, मॅनेजर, ती बाई तिथेच मॉलमध्ये एका ज्युनियर पोस्टवर, ती सेपरेटेड, घटस्फोटिता, आणि हा मुलगा जो आहे हाही मॅरिड, याची बायको आणि जे काही एक तानं बाळ होतं त्यांना, ते पुण्याला राहायचे. हा इथे राहण्यात आला त्यावेळेस याला घर भाड्याने पाहिजे होतं. मग या बाईने त्याला सांगितलं, तू मलाही पैशाची गरज आहे, तू माझ्याच बाजूच्या खोलीत राहा. मग तिथून मग यांची मैत्री झाली. मग त्याच्यातनं हे बरोबर राहायला लागले. तिला हे पण माहिती होतं की याचं लग्न आधीच झालेलं आहे, याला मूल पण आहे, बायको पण आहे. मग त्यानंतर त्याची बदली पुण्याला, त्याने परत नोकरी सोडून पुण्याला गेला. मग तिथे तो नोकरी करायला लागला. ही पण त्याच्याबरोबर पुण्याला गेली. त्याने ह्या बाईलाही वेगळं घर घेऊन दिलं आणि मग यांच्यात बेबनाव झाला, काही कारणामुळे वाद झाले. मग ही त्याच्या घरी पोचली, त्याच्या बायकोशी भांडली, याच्याशी भांडली
आणि मग ती परत संभाजीनगरला आली आणि तिने इथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला त्याच्यावर. आणि पोलिसांनीही तत्परतेने त्याला अटक केली. आम्ही जामिनीसाठी प्रयत्न केला. ॲज युज्युअल न्यायाधीश महोदयांनी प्राथमिक दर्शनी बलात्कार बघितल्याबरोबर नामंजूर केली तो अर्ज. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 4-6 महिन्यांनी त्याला मिळाली जामीन. आता हे अशा प्रकारचे गुन्हे हे बलात्कार कसे घडू शकतात? यांना बलात्काराच्या कॅटेगरीमध्ये कसं टाकू शकतो आपण? हे शक्यच नाही आहे. आणि समजा ही केस आता पुढे चालली तरी तर 99% याच्यात तो माणूस निर्दोष सुटका होईल. आणि असं काही घटना घडली, पोलीस कंप्लेंट झाली की लगेच पत्रकार बांधव जे असतात यांना अशा मसालेदार बातम्या हव्या असतात. हे अगदी उपाशी उंदरांप्रमाणे अगदी अन्नावर तुटावं तसं अशा बातम्यांवर तुटून पडतात आणि हे लगेच सर्व वृत्तपत्रांमध्ये छापून आणलं जातं. त्यावेळेस हा विचार केला जात नाही की खरंच गुन्हा असा घडलाय का, हा खरंच बलात्कार म्हणवतो का. आणि जेव्हा तो निर्दोष सुटतो मग तेव्हा त्याचे निर्दोष असल्याची बातमी कुठलंच वृत्तपत्र छापत नाही. किंवा एखाद्याच्या म्हणजे असं तर मैत्रीमध्ये सगळं काही चालतं, पण नाही तर मग वाईट दृष्टीने बघितलं, वाईट दृष्टीने बोलला. आता हे कसं सिद्ध करणार असतं ते देव जाणे. पण अशा प्रकारचे अनेक खोटे गुन्हे दाखल होतात. त्यावर आत्ता माननीय सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे असे बरेचसे जे गुन्हे दाखल होत आहेत हे आता कमी होतील दाखल होणं. कारण की पोलिसांनाही असे गुन्हे दाखल करावे की नाही करावे याचा विचार करावा लागेल. सुप्रीम कोर्टाने इतकं स्पष्ट म्हटलं की चांगले मैत्रीचे संबंध होते, त्यातून सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले, एकदा नाही अनेकदा. नंतर कालांतराने संबंध बिघडले म्हणून ती महिला पुरुषावर बलात्कारसारखे गुन्हे दाखल करू शकत नाही. एकदा संमती दिली, स्वेच्छेने संबंध ठेवले, मग आपसात पटत नाही म्हणून एकट्या पुरुषाला दोषी का ठरवायचं, असा सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केला. आणि म्हणून सदर गुन्ह्यातनं त्या व्यक्तीला निर्दोष बरी केलं. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं म्हणून तो सुटला लगेच, पण नसता गेला, त्याच्याकडे जर इतकी आर्थिक परिस्थिती चांगली नसती, खालच्या कोर्टातच राहिला असता, तर त्याला ह्याच कारणासाठी कमीत कमी 5 ते 6 वर्ष कोर्टात आरोपीसारखं दर तारखेला जावं लागलं असतं, प्रश्नोत्तरांना सामोरं जावं लागलं असतं, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं असतं, सगळंच करावं लागलं असतं. या 6 वर्षाचे त्याचं जे नुकसान झालं असतं, नाव जे त्याची बदनामी झाली, याची नुकसान भरपाई कशी मिळणार? खैर, न्यायालय नुकसान भरपाई अशी देऊ शकत नाही, त्याला वेगळी खटला दाखल करावा लागतो नुकसान भरपाईचा, आणि तोही सिद्ध करणं फार अवघड असतं. म्हणून अनेक आरोपी जे लोक असतात ते निर्दोष सुटल्यावरही परत नको बाबा कोर्ट कचेरीची पायरी चढायला नको म्हणून कुठलेही परत गुन्हे दाखल करत नाही किंवा त्याच्यावर कुठलाही बदनामीचा किंवा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत नाहीत. मी या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी एक विनंती असते पोलीस मित्रांना. मी पोलीस मित्रच म्हणतो कारण की ते समाजाचे मित्रच आहेत, त्यांच्यामुळेच आज गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आहे, आपला गाव आपला भाग सुरक्षित असतो. एक पोलीस जरी रस्त्यावर दिसला तर 100 गुन्हेगार वचकून असतात. हा जो जरब आहे हा गरजेचा आहे आणि त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी कंट्रोलमध्ये असतात. आणि मी तशीही पोलिसांना जेव्हा जेव्हा मला
महाराष्ट्रभरातनं अनेक पोलीस ठाण्यातनं फोन येतात की वकील साहेब अशा प्रकारची तक्रार आली आहे, याच्यात आम्ही गुन्हा कुठल्या कायद्याखाली किंवा कुठल्या कलमाखाली नोंदवायचा किंवा नोंदवू का नको, असे प्रश्न काही चांगले पोलीस अधिकारी करतात आणि त्यावेळेस मी त्यांना नक्कीच मदत करत असतो. म्हणून मी फक्त सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आला आहे याची माहिती देण्यापुरता हा व्हिडिओ बनवलेला आहे. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. यापुढेही अनेक जे माननीय उच्च न्यायालय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जे चांगले निर्णय येतील त्या निर्णयांवर आधारित मी व्हिडिओ नक्की टाकेन. आणि हे सगळे निर्णय आणि न्याय निर्णय किंवा हे सगळे जे आदेश असतात हे आपल्या समाजाच्या तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्याच्यातनं समाज प्रबोधन घडावं अशी ह्यामागचा हेतू आहे. आणि आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद देता आहात त्यामुळे मला याआधीही समाजात कायद्याची बाजू, कायद्याबद्दल लोकांपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत कायद्याची माहिती पोहोचवतो मी या माध्यमातून. म्हणून मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, विधिभूषण पुरस्काराने मला सन्मानित केलेलंच आहे. पण सन्मानासाठीही हे काम न करता खरोखर समाजासाठीच आणि समाजाला जागरूक करण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे आणि त्यातून मी हे सगळे व्हिडिओ बनवतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. परत लवकरच भेटू नवीन एखाद्या विषयावर बोलायला. नमस्कार.